नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। सारळ पूल म्हणजे दुसरा सावित्री पूलच। जनतेचा जीव घेऊनच जागा होणार आहे का प्रशासन? रेवस अलिबाग मार्गावरील पूल अक्षरशः कोसळायच्या उंबरठ्यावर सरकार डोळे झाकून बसले। अलिबाग सारळ पुलाची अवस्था दयनीय आहे। सावित्री दुर्घटनेनंतरही सरकार काही शिकलेलं नाही हे सारळ खाडीवरील पुलाची अवस्था पाहिल्यावर स्पष्ट होत आहे। तुटलेली सळई, झिजलेलं सिमेंट, भेंगाळलेली भिंत आणि गळणारे खांब हे दृश्य केवळ धक्कादायक नाही तर थेट जीवघेणं आहे। 1980 मध्ये बांधलेला पूल सध्या अक्षरशः ढासळण्याच्या स्थितीत आहे। पुलाखालून गेलेल्या पाण्यातूनच स्पष्ट दिसते। खांबांची मूळ रचना गळून पडते। छताखालील सळया उघड्या पडल्या आहेत। या पुलातून चालणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे। नवीन पूल मंजुरीची फाईल लटकली। जबाबदार कोण? 5 वर्षापूर्वीचे नाबार्डने 80 लाख रुपये मंजूर केले होते। निविदाही झाली, मात्र फाउंडेशनबाबतची टेक्निकल सबब सांगून 1.5 कोटींच्या नव्या निधींसाठी प्रस्ताव सरकारसमोर आहे, पण त्यावर काहीच हालचाल नाही। सावित्रीमध्ये 37 बळी गेले, मगच सरकार जागं झालं। सारळमध्ये किती लागतील? 2016 मध्ये महाडजवळील सावित्री पूल कोसळला। 2 एसटी बस नदीत बुडाल्या। ती घटना आजही अंगावर शहारे आणते, पण या सर्व धोक्यांची फाईल फक्त शासकीय कपाटात गंजत आहे। पावसाळ्याच्या तोंडावरही हा पूल सुरू ठेवणं म्हणजे सरकारकडून जनतेचा जीव धोक्यात घालणं नाही का? स्थानिक प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं मौन संशयास्पद। ग्रामस्थ, वाहनचालक रोज याच पुलावरून प्रवास करत आहेत। पावसात पूल कोसळण्याची मोठी दुर्घटना अटळ आहे, तरीही ना लोकप्रतिनिधी आवाज उठवत आहेत ना प्रशासनाला काही देणे घेणं आहे। या पुलाची अवस्था आम्ही अनेक वेळा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली। निविदा झाली, निधी मंजूर झाला, तरीही प्रत्यक्ष काम सुरू झाले नाही। आता पूल कोसळल्यानंतरच प्रशासन हलणार असं वाटतं। सावित्रीसारखी दुर्घटना इथे घडल्यावर जबाबदार कोण घेणार? जगदीश नाना म्हात्रे, माजी सरपंच, मिळकतखार, ग्रामपंचायत। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी निलेश फुंडेंसह तृप्ती भोईर, रेवदंडा।